नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती आणि स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आता तुम्ही बघू शकता की हे फोटक ब्लाउज आहे आणि आता आपण फोटक ब्लाउजची कटिंग जे आहे ते बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला फोटक ब्लाउजचं कटिंग कशी करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर जर का नवे असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून यानंतरचे मी जेही काही व्हिडिओ अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आता तुम्ही बघू शकता की आपलं हे जे फोटक्स ब्लाउज आहे याला पफ किती सुंदर असा पफ जो आहे तो आलेला आहे। पफ जर या ब्लाउजला आला फोटकच्या तर हे ब्लाउज फिटिंगमध्ये खूप सुंदर असं बसतं। तर चला आता वेळ वाया न घालता आपण फोटक ब्लाउजच्या कटिंगला सुरुवात करूया। तर त्या अगोदर तुम्हाला या ब्लाउजचं कसं माप काढायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते। तर सर्वात अगोदर हे ब्लाउज जे आहे ते आपल्याला असं उलट टाकायचं आहे। उलट टाकल्यानंतर शोल्डरपासून तर हा जो टक्स असतो आपण मारतो या टक्सपर्यंत आपल्याला लंबाई घ्यायची आहे। तर ही जी लंबाई आहे ही या ब्लाउजची 13.5 आहे, म्हणून आपण पूर्ण उंची जी आहे ते 13.5 घेऊया। नंतर आपण बघणार आहोत छाती। तर छाती जी आहे ते इथपासून तर इथपर्यंत जे काही अंतर असते ती म्हणजे आपली छाती। तर याचं जे अंतर आहे ते आहे 18 म्हणजे हे आपल्याला फक्त फ्रंट साईडचं जे आहे ते एवढं भेटलं, म्हणून 18च्या डबलचं म्हणजे 18 36, तर म्हणून छाती घेऊया आपण 36। नंतर आता आपण बघणार आहोत की बाही कितीची आहे। तर बाही जी आहे तुम्ही बघू शकता की या शोल्डरच्या सेंटरपासून ते इथपर्यंतचं जे अंतर असते ते म्हणजे बाही, म्हणून याची बाही जी आहे ते आपण घेणार आहोत 5 इंच। नंतर असं जो दंड आहे हा दंड बघणार आहोत आपण किती आहे बाहीनंतर दंड। तर हा जो दंड आहे हा 6.5 इंच एवढा याचा दंड आहे। नंतर आता समोरचा गळा बघूया किती इंचाचा आहे। तर असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं ब्लाउज आणि इथून असं गळा बघायचा। तर तुम्ही बघू शकता की हा जो गळा आहे हा 6 इंच एवढा हा आपला गळा आहे। नंतर मागचा गळा बघूया की किती इंच आहे। तर मागचा जो गळा आहे हा 10 इंचाचा एवढा मागचा गळा आपला आहे। नंतर हा जो कमरघेर आहे हा बघूया आपण किती इंचाचा आहे। तर आता तुम्ही बघू शकता की हा जो कमरघेर आहे हा कमरघेर 32 इंच एवढा आलेला आहे। तर मी परत एकदा तुम्हाला याचं माप जे आहे ते मी सांगते। ब्लाउजवरनं मी घेतलेला आहे तरीसुद्धा। तर तुम्ही बघू शकता की पूर्ण उंची जी आहे ती 13.5 इंच एवढी आहे। छाती आहे 36, बाही आहे 5 इंच, दंड आहे 13 आणि समोरचा गळा जो आहे तो 6 इंच आणि मागचा गळा 10 आणि कमरघेर जो आहे तो 32। तर दंड जो आहे तो आपण याच्या ब्लाउजवरती बघितला तर आपण एकाच साईड बघितला म्हणून तो भरला 6.5 इंच आणि पूर्ण जो दंड घेर असतो तो म्हणजे 13। तर आता नक्की तुम्हाला माप कळलं असेल की हे कशा प्रकारे आपण सांगितलं आहे। तर आता आपण कटिंगला सुरुवात करूया। त्यासाठी घेतलेला आहे मी एक ब्लाउज पीस, म्हणजे हे अस्तर आहे, आपल्याला अस्तरचा ब्लाउज शिवायचा आहे। तर हे जे ब्लाउज पीस आहे त्या सर्वात अगोदर आता आपण इथं बाही जी आहे ते बाही कटिंग करून घेणार आहोत। तर बाही जेवढ्याही अंतरची असेल त्या बाहीमध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा वाढवावं लागतं, कारण हे अस्तरचं ब्लाउज असल्यामुळे आपल्याला 1 इंच वाढवावं लागतं। म्हणून आता आपली बाही जी आहे ते 5 इंचाची होती, म्हणून आपण 6 इंच जे आहे ते कट करून घेणार आहोत। आणि असं रुंदी जी आहे ते याची हे 6 इंच घेऊया आणि हे जे लंबाई आहे हे आपल्याला याच्यापेक्षा थोडी जास्त घ्यायची आहे। तर ही 8.5 इंच आहे, तर आपल्याला 9.5 इंच एवढी घ्यायची आहे। आता इथं आपण कपडा हा कमी असल्यामुळे आपण इथं जॉईंट लावून घेणार आहोत। त्या अगोदर आपण आता हे सहसा असंच कट करून घेऊया आणि नंतर आपण जेव्हा याला जॉईंट लावू तेव्हा आपण ब्लाउजची कटिंग जी आहे तो बघणार आहोत। तर ही बाहीची कटिंग तर झालेली आहे। आता आपल्याला फ्रंट साईड आणि बॅक साईडची कटिंग करायची आहे। त्या अगोदर आता आपण फ्रंट साईडची कटिंग करून घेणार आहोत। तर आता हा जो कापड आहे हा आपण अशा साईडने ठेवलेला होता,
हा जो कापड आहे हा आपण अशा साईडने ठेवलेला होता। आता आपण हा असा काढूया आणि याला अशा फोल्डमध्ये घेऊया। अशा फोल्डमध्ये घेतल्यानंतर आता आपण ब्लाऊजची जी लंबाई आहे ते सर्वात अगोदर बघूया किती होती आणि आता आपल्याला किती घ्यायची आहे, त्याच्यामध्ये किती वाढवायचं आहे हे सर्व आपण आता बघूया। तर आता हे जे ब्लाऊज पीस आहे याची लंबाई तुम्ही बघू शकता की 13.5 इंच एवढी याची लंबाई होती, म्हणून आपण याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊया आणि 14.5 इंच एवढी याची आपण लंबाई घेऊया। 14.5 वर एक निशाण केल्यानंतर आपल्याला एक सरळ जी लाईन आहे ती अशी घ्यायची आहे। हे लाईन अशी घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथून ते इथपर्यंत हे जे अंतर आहे हे 14.5 इंच एवढं याचं अंतर आहे। नंतर आता आपण गळा बघूया। तर गळा जो आहे तो आपण 2 इंचाचाच घेऊया। याच्यामध्ये बॅक साईडचा गळा आपण 2 इंचाचा घेऊया, शोल्डर घेऊया 3 इंचाचं, म्हणजे हे जे अंतर आहे हे 5 इंच एवढं होईल। तर हा जो गळा आहे हा आपण 2 इंचाचा घेतलेला आहे। नंतर शोल्डर घेतलेला आहे 3 इंच। नंतर आता आपली जी छाती आहे 36 इंच, त्या छातीच्या मापावरून हा जो बग्गलचा आकार आहे आपण हा काढणार आहोत, म्हणून छातीचा 6वा भाग आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे 36 भागेला 6 आपल्याला करायचा आहे। तेव्हा आपला जो मुंडा असतो या मुंड्याचा जो मुंडा किती इंचाचा घ्यायचं हे आपल्याला कळतं, म्हणून 36 भागेला 6 केल्यावर आपल्याला 6 उत्तर एवढं येतं। म्हणून आता आपण हे जे मुंड्याचा जो आकार आहे हा आपण 6 इंचावर देऊया। 6 इंचावर दिल्यानंतर आपण इथं जे आहे ते 1.5 इंच घेऊया। 1.5 इंच एवढं वरच्या साईडला घेतल्यानंतर आपण एक अशा लाईन ड्रॉ करून घेऊया आणि याला जो आहे तो आपल्याला असा गोल असा शेप जो आहे तो देऊन द्यायचा आहे। हा शेप दिल्यानंतर हे जे आपण लाईन घेतलेली आहे याच्यावर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे, म्हणून आपली छाती जी आहे ते 36 आहे। तर आपल्याला 36चा जो आहे तो 4था भाग काढायचा आहे। तर 36 भागेला 6 म्हणजे 8.5, म्हणून आपण 8.5 वर एक निशाण करूया आणि 2 इंच ते म्हणजे आपण शिलाई मार्जिनसाठी घेऊया। तर हे जे 2 इंच आपण वाढवले हे म्हणजे शिलाई मार्जिनचे। तर ही झालं आपल्या छातीचं माप। आता आपण घेऊया कमर घेर। तर कमर घेर जो आहे तो आपला 32 इंच एवढा आहे। तर 32चा 4था भाग म्हणजे 32 भागेला आपल्याला 4 करायचा आहे, म्हणून हे जे माप आहे हे 8 इंच येईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 मिसळवायचे आहेत, म्हणून हे होईल 10। नंतर आपल्याला हे जे आहे असं एकाला एक जोडून घ्यायचं आहे। हे आपल्याला अशी सरळ लाईन जे आहेत ते 2 जे आहेत ते ओढून घ्यायचे आहेत आणि हे जे आहे मधामधलं हे आपलं शिलाई मार्जिन आहे। आणि नंतर आपल्याला या दोघांचा एक सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे आणि इथं जे आहे ते आपल्याला टक्स काढायचे आहे। तर तुम्ही बघू शकता की या 2चा आपल्याला असा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे आणि इथं जे आहे ते आता आपले टक जे आहे ते येणार आहे। तर टकची जी लंबाई आहे हे आपण 4 इंच एवढी घेऊया। तर आता जे फोटक्स ब्लाऊज आहे याच्या बॅक साईडची जी कटिंग आहे ती आपली झालेली आहे। तर आता आपण हे कट करून घेऊया। तर गळा जो आहे तो आपण वरच्या साईडने 2 इंच घेतलेला होता। तुम्हाला डीप जेवढा पाहिजे असेल तुम्ही तेवढा डीप जो आहे तो घेऊ शकता। तर गळ्याची लंबाई 10 इंच होती, म्हणून आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच शोल्डरमध्ये तो दबेल, म्हणून 10.5 इंच घेऊया आणि या साईडने जो आहे तो गळा आपण 2.5 इंच घेऊया। वरच्या साईडने 2 आणि खालच्या साईडने 2.5 असं आपण एक अंतर घेऊया। नंतर हे आपल्याला असंच्या असं थोडी तिरकस अशी हा जो डब्बा आहे आपला गळ्याचा तो येईल। नंतर आपल्याला शेप जो तुम्हाला द्यायचा आहे तो शेप
तुम्ही इथं देऊ शकता। तर आपण हा असा शेप देऊया। जेव्हा आपण असा शेप देऊया आणि जेव्हा आपण हा जो टक्स इथं मारूया तेव्हा हे जे अंतर 2 घेतलं हे 2.5 होऊन जातं, तेव्हा आपलं शोल्डर जे आहे ते उतरत नाही। म्हणून वरच्या साईडने आपल्याला 2 इंच आणि खालच्या साईडने तुम्ही 3, 3.5 तुम्हाला जर जेवढा गळा डीप पाहिजे असेल तुम्ही तेवढा गळाची रुंदाई जी आहे ते तुम्ही घेऊ शकता। तर हे झालं आपलं बॅक पार्टची कटिंग। आता फ्रंट साईडची कटिंग आपण बघूया। तर आता तुम्ही बघू शकता की हे फ्रंट साईडची कटिंग आता आपण करून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही बघू शकता हा जो ब्लाऊज आपण कट केलेला आहे हा आपल्याला व्यवस्थित असा सेट करायचा आहे। जर तुम्हाला असं सेट नसेल करायचा तर तुम्ही दुसरं माप काढू शकता। म्हणून आता याची जी लंबाई आहे ती आपण 14.5 घेतली होती, तर त्याच्यामध्ये 14.5 मध्ये परत आपल्याला 1 मिसळवायचा आहे। तो अगोदर आपण इथं जे आहे ते खालच्या साईडने घेऊया। 1 इंच आपण या साईडने खालच्या साईडने वाढवूया आणि एक स्ट्रेट लाईन जी आहे ती अशी ओढून घेऊया। 1 इंच हा वाढवल्यानंतर आता आपण ब्लाऊजची पूर्ण उंची टाकू। तर ब्लाऊजची पूर्ण उंची होती आपली 13, तर त्याच्यामध्ये 13.5, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच वाढवला, म्हणून आता आपली जी पूर्ण उंची आहे ते 14.5 एवढी होईल। म्हणून आता आपण 14.5 वर एक निशाण करूया। 14.5 वर निशाण केल्यानंतर आपण आता अशी परत एक लाईन ओढून घेऊया। ही म्हणजे आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची। आता जो समोरचा गळा जो आहे तो आपल्याला 2.5 इंचच एवढा घ्यायचा आहे, म्हणून 2.5 इंचावर एक निशाण करूया। आणि नंतर जे आहे शोल्डर सेम तशाच पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे। तर हे जे शोल्डर आहे हा आपण 3 इंच घेऊया। नंतर हा जो मुंडा आहे म्हणजे आर्म होल मुंडा जो आहे तो जसा बॅक साईडचा आपण 6 इंच घेतला तसा फ्रंट साईडचा सुद्धा आपण 6 इंच घेऊया। 6 इंच घेतल्यानंतर बॅक साईडला आपण जो इथं राऊंड दिला होता तो 1.5 इंचावर दिलता, तर फ्रंट साईडला आपल्याला 1 इंचावर द्यायचा आहे। आणि आपल्याला आजचा जो मुंड्याचा शेप आहे तो देऊन द्यायचा आहे। परत त्याच प्रकारे आपल्याला जे माप आहे ते टाकून द्यायचं आहे। तर पहिलं माप जे आहे ते छाती 36 असल्यामुळे आपण 8.5 घेऊया, म्हणजे 36चा 4था भाग, आणि 2 इंच जे आहे ते आपण शिलाईसाठी वाढवूया। तर तुम्ही बघू शकता की 2 इंच आपण वाढवले। तसंच आपल्याला खालच्या साईडने करायचं आहे, तर खालच्या साईडने 8 इंचावर निशाण करायचं आहे आणि एक जे आहे ते आपल्याला 10 इंचावर एक निशाण करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण केलेलं आहे। नंतर आता आपण बघूया की ब्लाऊज जो फ्रंट नेक आहे म्हणजे समोरचा जो गळा आहे तो किती लांब आहे। तर समोरचा गळाची लंबाई जी आहे ती 6 इंच होती, म्हणून त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवूया, म्हणजे 6.5 इंच याच्यात घेऊया। 6.5 वर एक घेतल्यानंतर परत एक आपण असा बॉक्स बनवूया आणि बॉक्सला तुम्ही हवा असा शेप जो आहे तो देऊन द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपलं जे माप आहे ते टाकणं जे आहे ते झालेलं आहे। आता आपण हे जे माप टाकलेलं आहे तर पूर्ण उंची जे असते आपल्याला त्यामध्ये 1 इंच तर आपण वाढवतच असतं, पण हे जे ब्लाऊज आहे 4 टक्स असल्यामुळे आपल्याला परत 1 इंच वाढवायचं आहे। समजा जर पूर्ण उंची तुमची 13 असेल तर तुम्हाला 15 घ्यावं लागेल, म्हणजे 1 इंच हे आणि 1 इंच शिलाई मार्जिनसाठी। तर तुम्ही बघू शकता की 13 असलं तर 15 तुम्हाला घ्यावं लागेल। नंतर जेव्हा आपण इथं टक्स मारूया तेव्हा इथं सुद्धा आपला कापड जो आहे तर कमी पडेल, म्हणून परत जे आपल्या ब्लाऊजची जे फिटिंगची जे मार्जिनची सुद्धा हे जे मार्जिनची जागा आहे याच्या तिकडे सुद्धा आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे। कारण जेव्हा आपण याच्या मधामध्ये इथं टक्स बनवूया तेव्हा इथं सुद्धा जागा कमी पडेल, म्हणून परत आपण इथं 1 इंच जे आहे ते वाढवून घेऊया। तर 1 इंच आपण इथं वाढवूया।
तर हे आहेच तेवढं, म्हणून आपण हे काही कट करून घेणार नाही आहोत. तर 1-1 इंच आपण हे सुद्धा वाढवून घेतलं. नंतर आता याच्यामध्ये क्रॉसपट्टीसुद्धा पाहिजेत आपल्याला, म्हणून जे क्रॉसपट्टी आहे ते आपण आता समोरून 3 इंच आणि मागच्या साईडने 2 इंच अशी तुम्ही घेतली तरी चालेल, किंवा 2.5 इंच घेतली तरी चालेल. तर आपण इकडनं किंवा तुम्ही सरळ घेतली तरी चालेल. इथं 2 इंच आणि इथं 2 किंवा इथं 3 इथं 3 असं जरीही तुम्हाला वाटेल तुम्ही ते तसं घेऊ शकता. तर आपण हे जे आहे समोरून 2.5 इंच घेऊया. तर इकडनं 2.5 इंच आणि इकडनं 2.5 इंच हे आपण घेऊया आणि हे सरळ जे आहे ते अशी लाईन ओढून घेऊया. ही जे आहे ते क्रॉसपट्टीमध्ये खालून आणि वरून दोन्ही साईडनं जे ब्लाऊज आहे आपण कट करू तेव्हा शिलाई मार्जिनसाठी जागा लागेल, म्हणून आपण अगोदरच इथं 1 इंच एक्स्ट्रा वाढवलेलं होतं. आता आपण सर्वात अगोदर ही जी क्रॉसपट्टी आहे आपली फोर्टक्स ब्लाऊजची ते कट करून घेणार आहोत. ते कट केल्यानंतर आपण जो गळा आहे तो गळा आणि हे आर्महोल म्हणजे मुंडा जो आहे तो आपण आता असं कट करून घेणार आहोत. आणि नंतर कसे मधामध्ये आपण शेप देऊ शकतो हे खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. नक्की तुम्हाला कळालं असेल की मी हे कशा पद्धतीने माप जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता हे असं कट केल्यानंतर इथं जे आहे मधामध्ये आपल्याला 4 असे टक्स जे आहेत ते आपल्याला द्यायचे असतात. म्हणून सर्वात अगोदर हा जो फ्रंट नेक असतो म्हणजे समाचा जो गळा असतो त्या गळ्यापासून इथं जो पहिला टक्स काढूया आपण, त्याची ही जी रुंदी असते या साईडची ती आपण घेऊया 4 इंचावर. तुम्ही बघू शकता की मी 4 इंचावर एक जे आहे इथं जे आहे ते निशाण केलेलं आहे आणि नंतर इथं मी 1.5 इंचावर एक निशाण करते. तर 1.5 इंचावर एक निशाण करून घेऊया. नंतर आपल्याला हे जे ब्लाऊज आहे हे असं फोल्डिंगमध्ये करायचं आहे. सेम हा जो गळा आहे आपला या गळ्याच्या फोल्डिंगमध्ये आपल्याला हे करायचं आहे आणि इथं सुद्धा आपल्याला एक टक्स जो आहे तो देऊन द्यायचा आहे. तर किंवा तुम्ही असं सुद्धा केलं तर चालते. ही खूप सोपी पद्धत आहे. डायरेक्ट ब्लाऊज आपल्याला असं करायचं आहे इथं आणि इथला जो सेंटर आहे ते सेंटरवर असं एक निशाण केल्यानंतर आपल्याला लंबाई जी आहे ती घ्यायची आहे. तर ही अशी जी लंबाई आहे हे मी घेते 2.5 इंच. ही उंची आणि रुंदीप्रमाणे आपण घेऊ शकतो. तर हे 36 इंच एवढी छाती आहे म्हणून मी याची घेतलेली आहे 2.5 इंच. हे घेतलेलं आहे 1.5 इंच. नंतर हा जो आहे हा सुद्धा आपल्याला असाच फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला याचं सुद्धा सेंटर काढायचं आहे आणि सेंटर काढल्यानंतर हा घेऊया आपण 5.5 इंच एवढा. जर कोणाची छाती 40, 42, 45 जर का असली तर हे लंबाई जी आहे ते याची वाढेल आणि हा जो टक्सची हे लंबाई आहे ही सुद्धा वाढेल. म्हणून जसं माप वाढते तशी हे लंबाई रुंदाई जी आहे ते वाढत असते. नंतर आता आपला इथला जो टक्स आहे तो द्यायचा बाकी आहे, म्हणून आता आपण याचा सुद्धा एक असा हे फोल्ड करून घेऊया आणि फोल्ड केल्यानंतर याचा सुद्धा एक सेंटर काढून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता याचा सुद्धा एक सेंटर निघलेला आहे आणि तो आपल्याला असंच्या असं जोडून घ्यायचा आहे. तर तो घेत आहे मी 4 इंच एवढा. तर तुम्ही बघू शकता की याच्या मधामध्ये एक गोल असा आपला जो आहे तो तयार होतो. तर हे जे ब्लाऊज आहे फोर्टक्स ब्लाऊज, या फोर्टक्स ब्लाऊजमध्ये आपला जो गोल आहे तो असा राऊंड तो तयार व्हायला पाहिजे, तेव्हाच आपलं ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट बसतं. तर ही जे मापं आहे टक्सची हे मापानुसार बदलत असतात. तर हे जे 2 मापं आहेत हे सेम राहू शकतात, पण हे आणि हे जे माप आहे हे बदलू शकते, कारण लंबाई आणि रुंदाई वाढली म्हणजे हे जे 2 माप आहेत हे बदलू शकतात. तर हे झाले आपली फोर्टक्स ब्लाऊजची फ्रंट बॅक साईडची कटिंग. तर आपल्याला हे
हे असंच्या असं अस्तरवर ठेवायचं आहे आणि हे कटिंग करून घ्यायचं आहे। नक्की तुम्हाला कळलं असेल की फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची। तर हे व्यवस्थित असं आपल्याला याच्यावर असं सेट करून घ्यायचं आहे आणि याची कटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे। तर हे व्यवस्थित याच्यावर मी सेट करून घेते आणि कट सुद्धा करून घेते।